अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते. त्यामुळे अनेक जणांच्या घरी अन्नपूर्णेची मूर्ती असतेच असते. असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी अन्नपूर्णेचा देवीचा अवतार घेतला होता. तर अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही. आपल्या देवघरात अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णेच्या मूर्तीचे पूजन कसे करायचे, केव्हा करायचे, का करायचे हे सर्व माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला मी सुरुवात करते. मार्गशीर्ष महिना आला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप पवित्र महिना मानला जातो आणि त्यावेळेस गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि ह्या महिन्यामध्ये पौर्णिमा येते. ती पौर्णिमा त्या दिवशी अन्नपूर्णे मातेची आपण पूजा करायची असते. तर अन्नपूर्णा मातेची पूजा ही शुक्रवारी केली जाते. हा वार छान देवीचा आपला असतो आणि त्या दिवशी पूजा करायची असते. स्वयंपाकघरामध्ये छान असं आपण स्वच्छ किचन धुवून, गॅस शेगडी धुवून स्वच्छ साफ करून, किचन कट्टा पण सुद्धा आपण छान स्वच्छ करून अन्नपूर्णेची पूजा करायची असते. तर पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही पूजा करा. त्या दिवशी शुक्रवारी ही पूजा करा. तर खरंच आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि अन्नधान्याची कशाचीही कमतरता भासणार नाही. खूप आपल्या घरात भरभराट होते. तर आज शुक्रवार आहे, तर त्याच्यामुळे मी आता सर्व किचन वगैरे तर आपण नेहमी रोज स्वच्छ करतो आणि छान शेगडी वगैरे स्वच्छ आपण करत असतो. कारण आपल्या वरती टाईल्सवर सगळं आपण दिवसभरात जेवढं शेगडीवर खूप काही फोडण्या वगैरे देतो किंवा जेवण बनवतो तर सगळं ते गॅसवर सांडतं. तर ते सगळं साठून राहतं आणि डाग पडतात. तर ते खालचा भाग, टाईल्स हे सगळं आता मी स्वच्छ साबण कात्याने असं घासून काढलं आहे, छान क्लीन केलं आहे, पुसून घेतलं आहे. तर अशा प्रकारे साफ केलं ना तर खूप छान आपला ओटा क्लीन आणि चकाचक दिसतो. तर तुम्ही बघू शकता. तर असं छान माझा किचन कट्टा, गॅस, शेगडी खूप सुंदर अशी स्वच्छ झाली आहे आणि आता मी गॅसच्या पहिल्यांदा शेगडीची पूजा करणार आहे. आपली संस्कृती आपल्याला हे शिकवत असते की कोणत्याही गोष्टी आपण जेव्हा वापरतो ना, त्या गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता नेहमी व्यक्त केली पाहिजे आणि त्याचे नेहमी आभार मानले पाहिजे. तर आपण गॅसवरती जेवण बनवत असतो आणि आपण जी धडपड करतो, ज्या गोष्टीसाठी आपण धडपड करतो ते जेवण आपण बनवत असतो, तर त्याचे आभार म्हणून आज आपण नक्कीच ते मानले पाहिजे. तर आता मी छान पूजा करते त्याची आणि हळद, कुंकू, अक्षता वाहून, फूल वाहून आता गॅस शेगडीची मी नेहमी दर शुक्रवारी पूजा करत असते. तर आपण खरंच त्याचे आभार मानलेच पाहिजे आणि तुम्ही नक्की ही पूजा शुक्रवारची करा. त्याच्यानंतर आपण गॅस शेगडीच्या इथे ना दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. दिवा किंवा तुम्ही समई छोटीशी ठेवली तरी चालेल. तर गॅस शेगडीवर सुद्धा ठेवते. तर अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून, हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून, फूल वाहून त्याची मी छान दर शुक्रवारी मी पूजा करत असते. तर पौर्णिमेला त्या दिवशीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता. पौर्णिमा हा देवीचा आहे, तर त्या दिवशी उपवास धरला जातो, पूजा करतो आपण देवाऱ्यात, देवाची पूजा करतो. तर त्याचप्रमाणे आपण आपल्या किचन कट्ट्याची आणि स्वयंपाकघरामध्ये गॅस शेगडीची पूजा नित्यनियमाने करा. हळद कुंकू फूल व्हा आणि एक दिवा लावा. तर कापूर लावा आणि अगरबत्ती लावा. छान अशी आपल्या गॅस शेगडीची, किचनची खरंच मनोभावे पूजा करा. तर आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही, अन्नधान्याची कमतरता मुळीच भासणार नाही. तर आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि ती चांदीची मूर्ती आहे. तर खूप सुंदर अशी रेखीव मूर्ती आहे. तर मूर्ती कधीही आपण भरीव अशी मूर्ती आपण घ्यायची, बघून घ्यायची असते. तर अशी भरीव मूर्ती असावी, पोकळ मूर्ती कधीही नसावी. तर अशी छान मूर्ती माझ्याकडे आहे. तर आता ती मूर्ती मी कशात ठेवते, काय हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर माझ्याकडे अशी वाटी आहे.
तर तुम्ही ताटातसुद्धा घेऊ शकता. तर अशी वाटीमध्ये मी छान घासून स्वच्छ करून वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्या वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहे. त्याच्यानंतर तांदळावर हळद, कुंकू, अक्षता व्हायचं आहे. तर तुम्ही देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती अन्नधान्यात तांदूळ किंवा गव्हात ठेवत असाल तर त्यातले तांदूळ आठवड्यातून 2दा बदलत राहावं आणि त्यातले तांदूळ अर्धे पक्ष्याला, कबुतराला द्या आणि अर्धे तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकावे आणि त्या ठिकाणी मंगळवारी किंवा शुक्रवारी पूजेत न वापरलेले तांदूळ ठेवावे. त्याबरोबर आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून अन्नपूर्णेला कुंकुम वाचनसुद्धा करू शकता किंवा धान्य अर्पण करा. म्हणजे कुंकुम वाचन हे देवीच्या चरणापासून वर डोक्यापर्यंत वाहत जायचं आहे आणि नंतर ते आपण कपाळावर लावायचं आहे. अन्नपूर्णा देवी साक्षात पार्वतीचे रूप आहे. तुम्ही जर देवघरात देवांची पूजा करत असाल तर अन्नपूर्णा देवीची पूजासुद्धा करा. कोणतेही शुभ कार्य करताना सुद्धा देवीची पूजा करा. तुम्हाला अन्नपूर्णाची मूर्ती आणायची असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र महिना असतो त्या महिन्यातसुद्धा तुम्ही आणून त्यांची स्थापना करू शकता. तर आता मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती चौरंगावर ठेवली आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. तर दिव्याची अशी छान पूजा केली. त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या रांगोळीवर हळद कुंकू वाहून, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे आणि नंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता, फूल व्हायचं आहे आणि मनोभावे अशी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. शुक्रवारची अन्नपूर्णा मातेची पूजा अशा प्रकारे नक्की करा तुम्ही. अन्नपूर्णा मातेचे खरंच आपल्या घरातील स्थान आहे ते नाते स्वयंपाकघरातील स्थान म्हणजे किचनमध्ये आहे. तिच्यामध्ये शक्ती, तत्व, उत्कृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. त्याचप्रमाणे देखील अर्पण करणाऱ्या धान्यातसुद्धा शक्तित्व, उत्कृष्ट करण्याची क्षमता असते आणि हे अन्न आपण सेवन केले तर नवीन ऊर्जा देण्याची क्षमता असते असे म्हणतात. त्यामुळे कुटुंबात प्रेम टिकून राहतं, घरात सुख, समृद्धी कायम राहते. त्याच्यानंतर आता मी छान देवी आईला ही छोटीशी अशी वेणी आहे त्या टाईपची तर ते घालत आहे आणि कापूर, अगरबत्ती, धूप, दीप सगळं काही छान अशी पूजा करते. तर अशी मी दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला करत असते. तर तुम्ही नक्की करा. मी आवर्जून सांगते अन्नपूर्णा मातेची पूजा नक्की करा. तर तुम्हाला कशाची सुद्धा अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. खूप घरात भरभराट होईल. तर अशी छान माझी पूजा झालेली आहे आणि तर आता पौर्णिमा आली आहे रविवारी. तर तुम्ही नक्की पूजा करा अन्नपूर्णा मातेची. अशी मी आज छान पूजा केली. अन्नपूर्णा देवी आईची पूजा केली. आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी अन्नपूर्णा देवीची आपण पूजा करतो. तर गॅस आज स्वच्छ धुतला, किचन स्वच्छ धुतला आणि रोजच आपण तो स्वच्छ केला पाहिजे, छान साफ केला पाहिजे आणि किचन कट्टासुद्धा मी आज स्वच्छ केला आणि रोज आपण स्वच्छ करतोच. तर आज शुक्रवार आहे आणि मी सर्व काही छान स्वच्छ जागा केली आणि आज अन्नपूर्णा देवीची शुक्रवार आहे त्याच्यामुळे मी पूजा केली, छान अशी पूजा केली आणि तुम्ही बघितली माझी पूजा. तर अन्नपूर्णा देवीची पूजा आपण शुक्रवारी का करतो? कारण आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता होऊ नये, सगळ्यांना पोटभर जेवण मिळू दे, हेच आपण आईकडे मागणं मागेल. आणि आई आपल्याला अन्नपूर्णा म्हणजे पूर्ण ब्रह्म म्हणजे आई आपल्याला सगळं म्हणजे पूर्ण आपल्याला जेवण अन्न पुरवत असते, अन्न देत असते. तर मी तर सर्वांच्या तर्फे आईला हेच मागणं मागेल की सगळ्यांना पोटभर अन्न मिळू दे, कशाची अन्नधान्याची कमतरता होऊ नये आणि घरात भरभराट होऊ दे, हेच मी देवी आईजवळ मागणं करेल. आणि
अन्नपूर्णा देवी आईची कशी पूजा करायची आणि शुक्रवारीच करायची ती पूजा। तर मी आज छान अशी पूजा केली। तुम्हाला कशी वाटली पूजा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या। बाय।